महापालिकेसाठी काँग्रेसला चांगलं वातावरण आहे. पक्षातील अनेक मंडळी पदे भोगून स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षात गेलेत, पण जनता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद आपल्याबरोबर आहे. या जोरावरच काँग्रेस महापालिकेचे मैदान मारेल असा विश्वास काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी व्यक्त केलाय. काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईक यांची निवड झाली आहे. त्यांचा पदग्रहण समारंभ काँग्रेस कमिटीत पार पडला. शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईक आणि महापालिका निवडणूक समिती अध्यक्षपदी मंगेश चव्हाण यांचा सत्कार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार विक्रमसिंग सावंत, डॉक्टर जितेश कदम, प्राध्यापक सिकंदर जमादार, करीम मेस्त्री, सुभाष खोत, अय्याज नाईकवडी आदी जण उपस्थित होते. आमदार विश्वजित कदम म्हणाले, पलूस नगरपालिकेत काँग्रेसने चांगली कामगिरी केली. जत नगरपालिकेत देखील ताकद लावली होती. सत्ता नसली तरी ताकदीचा आणि चांगले नगरसेवक निवडून आलेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. काही जण स्वार्थासाठी इतर पक्षात गेलेत, पण आपण ही निवडणूक काँग्रेस कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या बळावर ताकदीने लढायची आहे. सर्व धर्म जातींमध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचावे. उमेदवारी वाटप करताना कोणावरही अन्याय होणार नाही. फक्त प्रभागात आपला किती वलय आहे, प्रभागातील नागरिकांसाठी योग्य कोण उमेदवार आहे त्यालाच उमेदवारी दिली जाणार असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस व सहयोगी पक्षाने एकत्रपणे येऊन ही निवडणूक लढवायची आहे. जातीयवादी शक्तीला पराभूत करण्याची जबाबदारी सांगलीकरांवर आहे. याची मशाल सांगलीतून पेटणार आहे. सर्वांना एकत्रितपणे पुढे घेऊन जायचे. काँग्रेसला सत्तेत पोहोचवणं आवश्यक आहे. काँग्रेस विचाराचे शहर करण्यासाठी सर्वांनी एकसंघ कामाला लागावे आणि महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवावा असं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केलंय. काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईक आणि महापालिका निवडणूक समिती अध्यक्षपदी मंगेश चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी राजेश नाईक यांची निवड करताना आमदार विश्वजित कदम आणि मी हा स्वतः एकत्रितपणे निर्णय घेतलाय. मंगेश चव्हाण हे देखील आमचेच आहे. ते नाराज नाहीत, पण काही जण आमदार विश्वजित कदम आणि माझ्यामध्ये भांडण होण्यासाठी काडीपेटीतील काडी टाकून पाहतायत, पण आम्ही दोघे एकसंघ आहोत. असा काड्या टाकल्या तरी काही उपयोग होणार नाही असा टोला खासदार विशाल पाटील यांनी विरोधकांना लगावलाय. महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढे कोर कमिटीच्या सदस्यांनी प्रभागनिहाय उमेदवारांची माहिती सादर केली. पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी निश्चित करताना कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. पक्षातील नेत्यांच्या चर्चेनंतर भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सादर केली जाणार आहे. निवडणुकीसाठी नियुक्ती केलेली 5 जणांची समिती मुख्यमंत्र्यांना उमेदवारांची संभाव्य यादी देईल. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांची यादी 26 किंवा 27 डिसेंबर रोजी फायनल होण्याची शक्यता आहे. मिरज येथील एका खासगी फार्म हाऊसवर भाजपच्या कोर कमिटीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, जिल्हा शहराध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक प्रभागातील राजकीय परिस्थिती, मागील निवडणुकांचे निकाल, उमेदवारांची सामाजिक स्वीकार्हता, संघटनात्मक कामगिरी तसेच विनिंग मेरिट या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. महायुतीमध्ये अजितदादा राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे शिवसेना, जनसुराज्य आणि RPI आठवले गट यांचा समावेश आहे. घटक पक्षांनी जादा जागांची मागणी केली आहे, मात्र जनसुराज्य आणि RPIने प्रत्येकी 8 जागा देण्याचा आग्रह धरला. याबाबत दोन्ही पक्षांना किती जागा मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. जिल्ह्यातील 37 ग्राहकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्यांचा वापर सायबर फसवणुकीकरता होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या म्यूल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश सांगलीच्या सायबर पोलिसांनी केला असून एकास अटक केली आहे. जैब जावेद शेख असं अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून विविध ग्राहकांची 34 डेबिट कार्ड आणि 27 मोबाईल सिम कार्ड तसेच 6 मोबाईल आणि 4 चाके असा 11,05,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान सदरचे पैसे ऑनलाईन गेमिंगसाठी वापर केला जात असल्याचा संशय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केला आहे. मागील काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे. म्यूल अकाउंट हा नवा प्रकार अस्तित्वात आला आहे. यामध्ये सायबर चोरटे विविध व्यक्तींची बँक खाती काही कालावधीकरता भाड्याने घेतात. याकरिता प्रत्येक महिन्याला त्यांना ठराविक रक्कम देण्यात येते. भाड्याने घेतलेल्या बँक खात्यामार्फत सायबर फसवणुकीतून मिळालेले पैसे नेट बँकिंगच्या माध्यमातून विविध खात्यात पाठवतात. तसेच रोख स्वरूपात काढतात आणि खात्यातील पैशांचा क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतर करतात.
जिल्ह्यात या प्रकारची काही बँक खाती भाड्याने दिली आहेत का याबाबत सायबर पोलीस ठाण्याकडून शोध मोहीम राबवण्यात आली होती। त्यामध्ये संशयित जैब जावेद शेख हा त्यांच्या साथीदाराच्या मदतीने सांगली तसेच इतर विविध ठिकाणी असणाऱ्या बँकांमध्ये काही ग्राहकांची बँक खात्याच्या माध्यमातून व्यवहार करत असल्याचं निदर्शनास आलं। संशयावरून पोलिसांनी संशयित शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली। त्यावेळी त्याच्याकडे 37 डेबिट कार्ड आणि 27 मोबाईल सिम कार्ड आढळली। या बँक खात्याचा वापर ऑनलाईन सायबर फसवणुकीसाठी करण्यात येत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, तर तब्बल 574 अर्जांची विक्री झाली आहे। त्यामुळे 78 जागांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून नामनिर्देशन अर्जांची विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली आहे। पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसला तरी 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तब्बल 574 अर्जांची विक्री झाली आहे। प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 8 साठी 111, प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 6 साठी 63 अर्ज, प्रभाग 5, 7 आणि 20 साठी 65 अर्ज, प्रभाग 15, 17, 18 व 19 साठी 99 अर्ज आणि प्रभाग क्रमांक 12, 13, 14 आणि 16 साठी 94 अर्ज, प्रभाग क्रमांक 9, 10, 11 साठी 142 उमेदवारांनी अर्जांची खरेदी केली आहे। पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्जांची विक्री झाल्याचं चित्र आहे। निवडणुकीचे अर्ज विक्री आणि स्वीकृतीसाठी 6 ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी काम करतात। या सर्व कार्यालयांमध्ये उमेदवारांसाठी स्वतंत्र अर्ज विक्री कक्ष, माहिती मार्गदर्शन व्यवस्था आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। राज्यात भाजपचे केवळ 120 नगराध्यक्ष निवडून आले असले तरी भाजप जोरजोरात विजयाचा डंका वाजवत आहे। तसाच बिनकामाचा डंका सांगली जिल्ह्यात भाजप वाजवते। जत आटपाडी वगळता भाजपला जिल्ह्यातील मतदारांनी पूर्णतः डावललं आहे। जत आटपाडीतील भाजपचा विजय हा त्यांचा नैतिक नव्हे, धनशक्तीच्या जोरावर गोपीचंद पडळकर यांनी मिळवलेला विजय आहे। जतमध्ये झालेलं मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यात तफावत आहे। EVM मशीनमध्ये घोळ हा 100% झाल्याचा आरोप करत जतचे माजी आमदार तथा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव जगताप यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर पत्रकार परिषदेत सडकून टीका केली आहे। जतमध्ये भाजपने जो विजय मिळवला आहे तो EVM घोटाळा आणि गुंडगिरीच्या जोरावर मिळवलेला विजय आहे। पडळकर आल्यापासून निवडणुकीत अमाप पैशांचा दादागिरीचा वापर करण्यात आलाय। बिनधास्तपणे भाजप समर्थक मतदारांना पैसे वाटत होते, तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना त्यांच्या समर्थकांना प्रभागात फिरणं अवघड केलं होतं। भाजपचे 4 तर काँग्रेसचे 2 अवैध धंदे करणारे विजयी झालेत, तर उच्च शिक्षण घेतलेले पराभूत झाले। पैशांचा केलेला अमाप वापरामुळे भविष्यात सर्वसामान्य माणूस निवडणूक लढवणार नाही। लोकशाही धोक्यात आल्याचं यावेळी जगताप म्हणालेत। गोपीचंद पडळकर यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसला निवडणुका संपल्या, जतच्या विकासासाठी सहकार्य करा असं आवाहन केलं होतं। यावर बोलताना विलासराव जगताप यांनी खोटी आश्वासने, भंपक विकास घोषणा याला आपला पाठिंबा राहणार नाही। वास्तव विकास भाजप करत असेल तर नक्की सहकार्य करू, साथ देऊ असं सांगत पडळकर यांच्या टाळीला वेगळ्या पद्धतीने प्रतिटाळी दिली आहे। महापालिका निवडणुकीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस प्रशासनाकडून 16 गुन्हेगारांवर मकोकाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो संमतीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठवण्यात आलाय। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 1500 गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असून सुमारे 365 शस्त्र परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली। दरम्यान शहरात लागलेल्या काही पोस्टरबाबत पोलीस अधीक्षकांनी कारवाई करणार असल्याचं सुतोवाच केलंय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, आगामी निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने आदर्श आचारसंहिता जारी केली आहे। त्याची कार्यवाही करण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येईल। निवडणूक कालावधीत परळ जिल्ह्यातून 700 होमगार्ड सांगलीत येणार आहे। तसेच जिल्ह्यातील 14 पोलीस निरीक्षक, 70 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच 1110 पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे। निवडणुकीच्या कालावधीत कोणताही विनापरवाना मिरवणूक काढल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईल। तसेच या संदर्भात कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना देण्यासाठी राजकीय नेत्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे। शहरात काही पोस्टर लावण्यात आले आहेत, त्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करण्यात आल्याचं दिसतंय। त्यामध्ये काही राजकीय उल्लेख असल्याचं निदर्शनास आले। ही पोस्टर कोणी लावली याबाबत पोलीस माहिती घेत असून अफवा त्यांची नावे निष्पन्न झाल्यावर ही अफवा पसरवल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे।
कुपवाड रोडवरील सूतगिरणी चौकातील कमानीजवळ रात्री उशिरा किरकोळ कारणावरून 2 गटात तुफान राडा झालाय. चिकन 65 देण्यावरून तसेच रस्त्याच्या कडेला लघुशंका केल्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीत 8 जण जखमी झालेत. या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. पहिली फिर्याद साजिद मुलानी यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रात्री 10 वाजण्याच्या सुमारास 2 अनोळखी संशयित दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी चिकन 65 देण्याची मागणी केली. मात्र माल संपल्याचं सांगितल्यानंतर तुला लय मस्ती आली आहे का असं म्हणत त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. आरोपींनी साजिद मुलानी याच्या डोक्यात कोणत्या तरी लोखंडी वस्तूने मारहाण केली. त्यानंतर त्यांची आई अजमबी मुलानी, मुलगा साहिल मुलानी तसेच येथे उपस्थित असलेले ग्राहक सुमित विजय गायकवाड यांनाही दगडाने मारहाण करून जखमी केलं. दरम्यान याच घटनेच्या अनुषंगाने दुसरी परस्पर विरोधी फिर्याद मारुती सरगर यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान ते आपल्या सहकार्यासह चिकन 65 खात असताना रविराज सरगर आणि बसवराज बिलूर हे दोघे रस्त्याच्या कडेला लघुशंकेस गेले. याच कारणावरून चिकन 65 गाड्याचा मालक, त्याचा मुलगा आणि 2 अनोळखी इसम यांनी शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर लोखंडी झाऱ्या, लोखंडी वस्तू आणि काठीने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात फिर्यादी मारुती सरगर, त्यांचे काका राजेंद्र सरगर, पुतण्या रविराज सरगर आणि बसवराज बिल्लूर हे चौघे गंभीर जखमी झाल्याचा आरोप दुसऱ्या फिर्यादीत करण्यात आलाय. मिरजेतील रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचं सांगून नागरिकांना अडवून लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. महात्मा गांधी पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली. अटकेतील चौघांकडून 2 दुचाकींसह 2,25,000चा मुद्देमाल जप्त केलाय. विपुल किशोर भोरे, आलोक परशुराम वायदंडे, मयुरेश दीपक मोटे आणि राजू मनीष परिहार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शिरोली पुलाची येथील भाऊ बहीण मिरजेतील शासकीय रुग्णालयात रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरून येत होते. हॉटेल शंभूजवळ 4 अज्ञात इसमांनी त्यांची मोपेड गाडी चढवून ते खाजगी फायनान्स एजन्सीचे वसुली एजंट असल्याबाबत सांगून मोपेड गाडीचे कर्जाचे हप्ते थकलेले असून ती पार्किंग यार्डमध्ये जमा करावी लागेल, त्याचा चार्ज 12,000 रुपये भरावा लागेल असं सांगून जर ते पैसे दिले नाहीत तर माने यांच्या बहिणीस हातपाय बांधून कोंडून टाकण्याची धमकी दिली. गाडी सोडण्यासाठी 8,000 रुपयांची मागणी करून सदरची रक्कम माने यांच्याकडून बळजबरीने ऑनलाईन घेऊन ॲक्टिवा मोपेडची नंबर प्लेट तोडून नुकसान केलं होतं. या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी तपासाच्या सूचना दिल्या. तांत्रिक माहितीवरून संशयितांचा शोध घेत असताना विपुल भोरे, आलोक वायदंडे, मयुरेश मोटे आणि राजू परिहार यांनी सदरचा प्रकार केल्याची माहिती मिळाली. तात्काळ चौघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांसोबत बोलण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. या प्रकरणी टोळीतील 3घांना अटक केली असून त्यांच्याकडून 3 गुन्हे उघडकीस करत 3,34,000चा ऐवज जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने यशवंतनगर परिसरात कारवाई केली आहे. अनिकेत उर्फ अजय राजू राजपूत, राज हनुमंत तुपे आणि लक्ष्मण निळू वनखंडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. उपळावी येथील तानुबाई बाबासाहेब शिंदे या त्यांच्या शेतात तण गोळा करत असताना 2 अज्ञात त्यांच्याजवळ आले. तानुबाई यांना वडापाव खाण्यास येण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र हिसडा मारून लंपास करून पळून गेले. स्थानिक गुन्हे अन्वेषणाचं पथक चोरट्यांचा शोध घेत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की 3 संशयित हे जबरी चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी मदन पाटील बाल उद्यान समोर येणार आहेत. पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला असता 3 जण दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना थांबवून ताब्यात घेतलं. त्यांची झडती घेतली असता अनिकेत उर्फ अजय राजपूत याच्या खिशात सोन्याचे दागिने मिळाले. दागिन्यांबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्याने आणि त्याच्या मित्रांनी उपळावी येथील शेतात काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील हिसडा मारून दागिने चोरले. 2 मणी मंगळसूत्र आरवाडे येथे चालत निघाल्या महिलेच्या गळ्यातील तर 3 मिनी गंठन हे 2.5 महिन्यापूर्वी गौरगाव येथील महिलेच्या गळ्यातील तोडून चोरल्याचं सांगितलं. यावेळी 3घांना ताब्यात घेऊन मोटारसायकल आणि दागिने असा एकूण 3,34,000चा ऐवज जप्त केलाय.